हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ शूट करते आहे आणि व्हिडिओची सुरुवातच मी लंच बनवण्यापासून करते. आज आम्ही लंचमध्ये सँडविचेस खाणार आहोत. तर त्यासाठी माझ्याकडे ब्रेड होते उरलेले, तर ते मला संपवायचे होते, त्यामुळे आम्ही सँडविचचा बेत केला लंचला. तर मी बटाटे इकडे सकाळीच उकडवून घेतले होते, कारण की उर्वीला पण मी टिफिनमध्ये सँडविचेस दिले आहे. उर्वी गेली आहे स्कूलमध्ये, तर म्हटले आम्हाला गरम गरम करू नंतर. त्यासाठी मी आता प्रिपरेशन चालू केलं आहे. बटाटे उकडलेले होते, त्याला स्मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये हळद, चाट मसाला, मिरची, कोथिंबीर सगळं मी चिरून घेतलं. एक बीटरूट पण दिसते, पण ते बीटरूट मी ह्याच्यात नाही टाकणार आहे. बीटरूटचा मी रायता बनवणार आहे आणि ह्याच्यात थोडंसं काळं मीठ वगैरे पण टाकलं आहे मी. थोडंसं धनाजिरा पावडर हे सगळं टाकून जर सँडविच बनवलं पटॅटोचं स्टफिंग करून, तर सँडविच खूप छान बनतं. तर आज माझ्याकडे ॲक्च्युली सॅलॅड पण काही नव्हतं मध्ये टाकायला, त्याच्यामुळे नाही तर आम्ही बॉम्बे क्लब सँडविच टाईप आम्ही बनवत असतो, पण आज सिम्पल असं सँडविच बनवतो आहे. पण त्याच्यासोबत बीटरूटचा रायता, जो की खूप हेल्दी आहे. रेसिपी पुढे दिसेलच तुम्हाला, तर ते नक्की बघा. तर मी ह्या स्टफिंगमध्ये मीठ टाकायचं विसरली होती, तर ते पण मी आता टाकून घेतलं. छान मिक्स करून घ्यायचं. उर्वीला मी सकाळी टिफिनमध्ये दिलं आहे, पण तिला फिक्कं लागतं, मिरची वगैरे लागत नाही, त्याच्यामुळे तिचं मी सेपरेटच बनवते. आणि ती सकाळी 7 वाजताच जाते स्कूलला, त्याच्यामुळे लवकर बनलेलं असतं. त्याच्यामुळे मी आमचं स्टफिंग जे आहे ते सकाळीच नाही बनवलं, म्हटलं फ्रेश दुपारीच बनवून घेऊ. तर आपलं स्टफिंग इकडे रेडी आहे आणि आता मला बीटरूटचा रायता बनवायचा आहे, त्याच्यामुळे बीटरूट मी इकडे किसून घेते. त्यामुळेच मी मिरची आणि कोथिंबीर थोडी तशीच ठेवली, कारण मला ती रायत्यामध्ये यूज करायची आहे. आणि हा बीटरूटचा रायता, जर कोणाला बीटरूट हा आवडत नसेल ना, तर तुम्ही रायता नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागतो. ह्याच्यामध्ये बीटरूटचा बिलकुल स्मेल येत नाही. मला पण कधी बीट खायला बिलकुल आवडत नाही, कारण की त्याच्यात थोडासा स्मेल येतो आणि जर बीटरूट गोड निघालं तरच छान लागतं, नाही तर कधी पानचट निघतं, तर त्याच्यामुळे ते छान नाही लागत, तेव्हा ते खाऊ नाही वाटत. पण अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना, खूप हेल्दी आहे. बीटरूट पण पोटात जातं आणि कलर पण खूप सुंदर येतो. बघा, मी बीटरूटमध्ये फक्त दही टाकलं आहे, मिरची आणि कोथिंबीर टाकलं आहे आणि थोडंसं आपल्याला काळं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. काळ्या मीठनी खूप छान टेस्ट येते. आणि आपण वरतून नॉर्मल जो तडका असतो ना, जिरा मोहरी आणि कढीपत्त्याचा, तो आपल्याला तडका द्यायचा आहे. बस, खूप सिंपल, 2 मिनटात हा रायता तयार होतो. पण काळं मीठ नक्की टाका आणि आपलं साधं जे मीठ आहे ते एकदम जेव्हा सर्व करणार तुम्ही तेव्हा टाका, म्हणजे दह्याला पाणी सुटणार नाही. दही किंवा बीटरूट त्याला पाणी सुटणार नाही आणि जास्त ते पातळ होणार नाही. तर जेवतानाच, मग जेवायच्या आधी 2 मिनटं मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेईल. तर आता मी इकडे जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देते. उर्वीला पण हे रायता हा खूप आवडतो, पण मी तिला आज सकाळी दिला नाही. ह्याच्यातला जो उरेल मी तो आता, ती दुपारी स्कूलमधून येईल तेव्हा मी तिला नक्कीच देईल. तिला पण हा रायता खूप आवडतो. चला, आता इकडे आपला रायता पण रेडी आहे. खूप सुंदर कलर आला आहे. तुम्ही हा रायता नक्की ट्राय करा. आता सँडविचचं स्टफिंगसुद्धा रेडी आहे आणि रायतासुद्धा रेडी आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपली पूर्वतयारी झालेली आहे. तर मी तोपर्यंत उरलेली जी कामं आहेत ती आवरून घेते. इकडे थोडीफार भांडी निघाली होती, ती घासून घेते. सचिन अजून झोपलेले आहेत, कारण ते नाईट शिफ्टवरून आलेले होते. तर आम्ही दोघं सोबत नंतर लंच करू. जेव्हा जेवायचं आहे तेव्हा गरम सँडविचेस बनवू. आता 12 वाजलेत, तर तोपर्यंत माझी सगळी कामं झालेली आहेत. फक्त ही 2-4 भांडी होती, ती पटपट घासून घेते, म्हणजे काही काम उरणार नाही. आणि ह्याच्यासोबत मला मोसंबीचा ज्यूस पण करायचा आहे, म्हणजे ज्यूस आणि सँडविच खूप छान कॉम्बिनेशन जाईल. आत्ता आम्ही मालेगावला लग्नाला गेलो होतो, नेहाच्या लग्नासाठी. तर मी त्याचे 2 शॉर्ट्स
टाकले, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. तर आम्ही त्या लग्नाला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिकडे माझे मम्मी पप्पा वगैरे पण आले होते मुंबईहून आणि गावावरून काका काकू आले होते. तर काका काकूंनी येताना मोसंबी घेऊन आले होते. तर त्यामुळे खूप साऱ्या मोसंब्या होत्या, तर ते पटपट संपवायच्या म्हणून आम्ही ज्यूसच करून पितो आणि सँडविचसोबत ज्यूस छान पण जाईल. त्यामुळे मी इकडे मोसंब्या आधीच सोलून ठेवते, म्हणजे जेव्हा फ्रेश प्यायचा आहे तेव्हाच तो ज्यूस बनवून आम्ही पिऊ. आता सँडविच करायचे आहेत जेवायला आणि मग तुम्ही म्हणाल की मी मेथी का काढते, कारण मला आता मेथीची भाजी बनवायची आहे. कारण की आता सचिन उठलेच झोपेतून आणि मला आता सचिनचा रात्रीचा डिनरची तयारी करायची आहे. कारण सचिनला आज लवकर जायचं आहे ऑफिसला, 3 वाजताच ते जाणार आहेत. त्याच्यामुळे मग लंचसोबत नंतर घाई नको व्हायला, त्याच्यामुळे भाजी करून ठेवते आणि नंतर मग गरम गरम निघायच्या वेळेस भाकरी टाकते. इतर दिवशी सचिन 4:30 वाजता ऑफिसला जातात, पण आज जरा लवकर जायचं आहे, काम आहे. सो म्हटलं भाजी पटकन करून घ्यावी. मेथीची भाजी मी इकडे खूप सोप्या पद्धतीने करते. आमच्याकडे फक्त तेलामध्ये लसूण टाकतात, त्याच्यावर मेथी परतवतात, त्याच्यावर मीठ टाकतात आणि मिठाने पाणी सुटून त्याला 2-3 मिनटं आम्ही शिजू देतो मेथी आणि मग एक वाटण करतो. भाजलेले शेंगदाणे, मिरची आणि लसूण ह्या तिघांचं वाटण करून ती पेस्ट ह्याच्यात टाकायची. त्याने भाजीला खूपच छान टेस्ट येते आणि ती भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच सुंदर लागते. तर मी इकडे वाटण पण करून घेतलं आहे. मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि लसूण हे 3च गोष्टींचं वाटण करायचं आहे. मी फक्त लसूण आणि शेंगदाणे आधी थोडेसे वाटून घेतले, ते मागे तडका पॅनमध्ये तुम्हाला दिसत असतील, कारण की उर्वीला बिना मिरचीची भाजी करायची. तर ते मी आधी काढून घेतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची ॲड करून परत ते वाटून घेतलं आणि ती पेस्ट आमच्या ह्याच्यात टाकणार. आणि आता ही परतवलेली मेथी मी उर्वीसाठी बाजूला काढणार. असं मला 2-2 वेगवेगळं सेपरेट करावं लागतं, कारण उर्वी अजून फारसं तेवढं तिखट खात नाही. त्याच्यामुळे एका मिरचीचं ती खाते, पण जास्त तिखट ती खात नाही. त्याच्यामुळे मला अजून पण सेपरेट तिचं करावं लागतं. तर अशी परतवलेली मेथी पटकन बाजूला काढून घेतली आणि दाण्याचं कूट खाली आहेच, तर ते फक्त मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं आहे. वाटण टाकल्यानंतर मसाला आपल्याला असंच 2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे बिना पाण्याचं, आणि वाटण पण बिना पाण्याचंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये परतल्यानंतर पाणी टाकायचं आहे. ह्याने भाजीची टेस्ट खूप छान येते आणि मसाला पण खूप छान भाजला जातो. तर आता आपली इकडे भाजी पण रेडी आहे आणि इकडे उर्वीची पण भाजी रेडी आहे. ही भाजी तुम्ही थोडीशी सुक्की पण ठेवू शकता, थोडीशी अजून पातळही करू शकता. आम्ही मीडियम कन्सिस्टन्सीला ठेवतो. भाजी करून झाल्यावर लगेचच मी इकडे सँडविचेस करायला घेतले आणि तोपर्यंत सचिननी ज्यूस पण रेडी केला आहे. तर सँडविच फक्त आता मी काय स्टफिंग रेडी आहे ते ब्रेडवर टाकून घेते आणि मग त्याच्यावरती जे काही सॅलड्स होते घरी, माझ्याकडे ॲक्च्युली आज काकडी नव्हती आणि त्याच्यामुळे मग मी जे गाजर होतं सीझनल आपले जे आता सुरू आहेत थंडीच्या ह्याच्यात, तर तेच गाजरचे काप मी त्याच्यावर टाकते. थोडंसं चीज पण मी साईडला किसून घेतलं आहे आणि जे मिक्स्ड हर्ब्स असतात आपले ते थोडेसे त्याच्यावर टाकणार आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. हे मिक्स्ड हर्ब्स टाकून झाल्यावर चीज टाकीन आणि मग झालं आपलं सँडविच रेडी होऊन जाईल. मी सँडविचेस खूप वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी करत राहते, त्याच्यामुळे आज हे फर्स्ट टाईम आम्ही करू, फक्त एवढंच बटाट्याचं स्टफिंगवालं. आणि मला माहिती ते सुद्धा खूप छान लागणार आहे, कारण त्याचे चीज आणि मिक्स्ड हर्ब्स जे गेलेले आहेत. आम्ही टोमॅटो सॉस वगैरे वापरण्याचं खूप कमी ट्राय करतो. मेयोनीज वगैरे आमच्या घरात येतच नाही, आम्ही यूजच करत नाही. तर हे बघा आपले गरम गरम सँडविचेस रेडी आहेत विथ बीटरूटचा रायता, एकदम सुंदर. आणि मी थोडंसं क्रंची म्हणून काहीतरी क्रॅकर्स म्हणून असं बिंगो चिप्स घेतलेले आहेत आणि त्याचसोबत एकदम फ्रेश काढलेला मोसंबीचा ज्यूस. खूप छान हेल्दी कॉम्बिनेशन झालं आहे हे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असे सँडविचेस. आणि हो, तो रायता पण नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी लागतो. तर सचिनच्या डब्यामुळे माझी रात्रीची भाजीसुद्धा बनलेली आहे आणि मला फक्त आता भाकरी टाकायची, त्याच्यामुळे निवांत इथे TV बघत मी जेवण करते आहे. आणि लंच करून झाल्यावर लगेचच मी भाकरी करायला घेईन, कारण सचिनला थोड्या वेळातच निघायचं आहे ऑफिसला. आणि सँडविचेस खूपच सुंदर झालेत, नक्की ट्राय करा.
जेवण झाल्यावर लगेचच निघायच्या आधी सचिनला डब्यासाठी मी इकडे भाकरी करून घेते. 2 छोट्या छोट्या मीडियम साईजच्या मी इकडे भाकरी केल्या, ते पण तीळ लावून. जरा थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे वरती तीळ लावून मी भाकरी करते. आणि म्हणजे या दिवसात तीळ पण खावे अशाने तीळ पण खाण्यात येतात आणि भाकरीची टेस्ट पण छान लागते. ते खरपूस भाजल्या जातात खालून त्याच्यामुळे. आता सध्या 2च छोट्या छोट्या भाकरी टाकते आहे, कारण की माझी आणि उर्वीची भाकर मी आता रात्री जेव्हा आम्ही जेवण करू गरम गरम तेव्हाच टाकीन. बघा किती छान टम्म फुगली आहे भाकर. आता डिनर ऑलमोस्ट रेडी आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी मला जास्त विशेष काही काम नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हटले इकडे चणा डाळ थोडीशी दळून घ्यावी. माझं बेसनचं पीठ संपलेलं होतं, तर मी ते दळायला घेतलं. उर्वी पण स्कूलमधून आली आणि आज संध्याकाळी खाली स्टॉल्स आहेत, सोसायटीमध्ये लागणार आहेत. तर त्याच्यामुळे मी पटपट इकडे म्हटले ही माझी घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती पटपट आवरून घेते, म्हणजे संध्याकाळ निवांत एकदम खाली घालवता येईल. आता संध्याकाळी 5-5:30 वाजेपासूनच उर्वीने मला खाली आणलं आहे, कारण की इकडे ट्रॅम्पोलिन्स वगैरे लागलेले होते आणि तिला तिच्या फ्रेंड्ससोबत खेळायचं होतं, एन्जॉय करायचं होतं. तर इकडे असे सगळे कपड्यांचे, ज्वेलरी, सगळेच खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागलेले आहेत खाली. आणि हे 3-4 महिन्यातून एकदा सोसायटीत लागतातच स्टॉल्स. तर उर्वीने पण खूप एन्जॉय केलं खाली. एवढं सगळं खेळल्यानंतर, उड्या मारल्यानंतर उर्वीला खूप इकडे भूक लागली होती, त्यामुळे तिच्यासाठी मस्त इकडे डोनट घेतलं. तिने ते डोनट खाल्लं आणि म्हणजे खूप सारे कपकेक्स वगैरे होते इकडे आणि त्यांची टेस्ट पण खूप छान होती. होममेड प्रोडक्ट्स होते हे त्यातल्या त्यात. त्याच्यानंतर मी आणि श्रद्धाने इकडे थोडीशी पाणीपुरी एन्जॉय केली. पाणीपुरी खाल्ली आणि मग सगळ्यात शेवटी उर्वीने आणि प्रिशाने इकडे डान्स एन्जॉय केला, कारण की इकडे साऊंड सिस्टम लावलेली होती आणि त्यांचे फेवरेट सॉंग्स चालू होते. त्यामुळे त्या दोघींनी खूपच एन्जॉय केला. आणि चला आता मी व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.